सोशल मीडियावर रील्स तयार करून स्वतःला गँगस्टर भासवणं आणि समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांविरुद्ध उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई कॅनल रोडवरील आम्रपाली झोपडपट्टी परिसरात करण्यात आली असून पोलिसांच्या या पावलानं रील्सच्या माध्यमातून गुन्हेगारी फोफवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगला धडा मिळाला आहे। उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रील्स बनवून दहशत निर्माण करून आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। याबाबतचं वृत्त असं की नाशिक की गुन्हेगारी जानलेवा है रे, सरळ घरात घुसून सामान अडकवतोय रे, अशा प्रकारचे रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॅनल रोड आम्रपाली नगर झोपडपट्टी या ठिकाणच्या 5 युवकांविरोधात सोमवारी 13 ऑक्टोबरला उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या शहरात सोशल मीडियावर रील्स व्हायरल करणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आलं आहे। त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गौरव गवळी सोशल मीडिया मॉनिटरिंग करण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामवर माहिती घेत असताना उपनगर कॅनल रोडवरील असलेल्या आम्रपाली नगर या ठिकाणचे संशयित युवक सोहेल सलीम पठाण याच्या इंस्टाग्रामवर 2 व्हिडिओ अपलोड करण्यात आले। यामध्ये 4 ते 5 युवक व्हिडिओमध्ये नाशिक की गुन्हेगारी जानलेवा है रे, सरळ घरात घुसून सामान अडकवतोय रे, गुन्हेगारी की बात मत कर मेरे सामने, चांगल्या चांगल्यांचा काढला मी घाम रे, गुन्हेगारी ओ तेरा धन्या रे, तेरे बाप को पूछा मेरा नाम रे, असा धमकीचा आवाज समाविष्ट करत सोहळा मीडियावर नाचताना दिसून येत आहे। त्याचबरोबर नाशिकची गुन्हेगारी किती धोकादायक आहे, याची समाजामध्ये किती दहशत आहे हे दर्शवून समाजामध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण करत शांतता भंग केल्याचा प्रकार केला असल्यानं पोलिसांनी सोहेल पठाणसह 4 ते 5 युवकांना ताब्यात घेतलंय। त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करतायत। पोलिसांनी गुंडगिरी विरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेचं शहर आणि परिसरात नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे। त्याप्रमाणेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या या मोहिमेबद्दल त्यांच्या समर्थनार्थ नाशिक रोड परिसरामध्ये ठिकठिकाणी बॅनर आणि फलक लावण्यात आले आहेत। प्रथमतः पोलीस कमिशनर संदीप कर्णिक साहेब यांचे खरोखर या गरीब जनतेच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो। कारण ही गरीब जनता निष्पाप जनता त्यांच्या कुठल्याही प्रकारे त्यांचा अतिशय वेगळ्या पद्धतीने छळ होतो। जे गुन्हेगारांनी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांवरती, अशा गरीब जनतेवरती या अशी वाईट वेळ येते आणि पूर्ण त्यांचे घर हे बरबाद होतं, आयुष्य बरबाद होतं, पूर्ण पिढीचा ऱ्हास होऊन जातो। त्यामुळे कर्णिक साहेबांनी जे काही कार्य नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे जे आहे ते खरंच त्यांचं अभिनंदन करण्यासारखं आहे। आणि हे जे गोरगरीब जनता कोणाकोणतरी जगणार आहे त्या गोरगरीब जनतेला निश्चितच त्यांना काहीतरी श्रेय प्राप्त होणार आहे। त्या श्रेयातून ही जनता सर्व सुखी राहणार आहे। हे जे गुंड प्रवृत्तीची लोक रस्त्याने येणाऱ्या महिलांचे केस त्यांनी करतात, शिवाय पैशाने वार करतात निष्पाप लोकांवरती, तसेच काही लोकांच्या घरपुरे होतात। अशा निष्पाप लोकांसाठी संदीप कर्णिक साहेबांनी हे जे कार्य करण्यासाठी घेते ह्याच्यावर निश्चितच वचक निर्माण होणार आहे। आणि ह्या वचक निर्माण होण्यामधून जनतेला निश्चितच अभिमानास्पद असं कार्य त्यांचं आहे आणि मी त्यांच्यावरती अभिनंदन करतो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।